ब्लॉग ऊर्जा देणारा सोमवार की जबरदस्ती करणारा सोमवार. कालचा रविवारचा सुंदर ब्लॉग लिहून झाला. रविवारने मनाशी संवाद साधायला शिकवलं, स्वतःला भेटायला शिकवलं, निवांत क्षणाचं सौंदर्य अनुभवायला शिकवलं. आणि आज सोमवारची सकाळ उजाडली. मनात अचानक एक विचार आला, ऊर्जा देणारा सोमवार की जबरदस्ती करणारा सोमवार. लेखाचं शीर्षक वाचताच काहींच्या कपाळावर कदाचित आठ्या पडल्या असतील. काहींनी मनात म्हटलं असेल, सोमवार आणि ऊर्जा अशक्य. तर काहींच्या चेहऱ्यावर न कळत एक मिश्किल हसू उमटलं असेल, हो ना? कारण सोमवार हा असा एक दिवस आहे ज्याच्यावर प्रेम करणारेही आहेत, ज्याचं नाव ऐकताच अरे पुन्हा ऑफिस असं म्हणणारेही आहेत. शुक्रवारची संध्याकाळ, शनिवारची निवांत संध्याकाळ, रविवारचा आराम आणि मग अचानक दार ठोठावतो तो सोमवार. अनेकांसाठी तो कम्फर्ट झोनमधून डिस्कम्फर्ट झोनमध्ये ढकलणारा दिवस असतो. पण खरंच सोमवार तसंच असतो का बरं? की आपल्या त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा असतो? सोमवार म्हटलं की महादेवाची आठवण येते, म्हणून अध्यात्माच्या दृष्टीने सोमवार अनेकांना प्रिय असतो. पण जेव्हा त्या सोमवारकडे ऑफिस, काम, मीटिंग्स, डेडलाईन, जबाबदाऱ्या आणि धावपळीच्या नजरेतून पाहिलं जातं, तेव्हा तो थोडासा जड वाटू लागतो. पण एक क्षण थांबून विचार करूया, शनिवार रविवारचा आनंद आपल्याला इतका का आवडतो? कारण त्याआधी सोमवार ते शुक्रवार आपण मनापासून काम केलेलं असतं. जर संपूर्ण आठवडा सुट्टीचा असता तर वीकेंड ही संकल्पनाच उरली नसती. म्हणूनच खरं तर सोमवारच शनिवार रविवाराला अर्थ देत असतो. काम माणसाला फक्त व्यस्त ठेवत नाही, काम माणसाला जिवंत ठेवतं. कामामुळे शरीर चालतं, मन विचार करतं, बुद्धी तल्लख राहते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो, नवीन शिकायला मिळतं, 4 लोक भेटतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि नकळत आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत जातं. कामात रमलेला माणूस अनेकदा थकलेला असतो पण रिकामा नसतो, आणि रिकामा नसलेला माणूस जीवनाशी जोडलेला असतो. सोमवार आपल्याला पुन्हा त्या प्रवाहात घेऊन जातो. साचलेल्या डबक्याला कोणी पाहायला थांबत नाही, पण खळखळून वाहणाऱ्या नदीचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं. वाहतं पाणी नेहमी स्वच्छ, ताजं आणि जिवंत असतं. सोमवारही आपल्या आयुष्यात अगदी तसाच असतो. तो आपल्याला पुन्हा वाहायला शिकवतो, पुन्हा चालायला शिकवतो, पुन्हा स्वप्नांच्या दिशेने निघायला शिकवतो. पार्किंगमध्ये महिनोन्महिने उभी असलेली गाडी आणि रोज रस्त्यावर धावणारी गाडी, या दोघांमध्ये फरक असतो. चालणारी गाडी जिवंत असते, तशीच 4 भिंतींमध्ये दिवसभर आळस करत पडून राहणारी व्यक्ती आणि सकाळी उत्साहाने तयार होऊन, छान कपडे घालून, बॅग खांद्यावर टाकून, चेहऱ्यावर स्मित घेऊन कामासाठी बाहेर पडणारी व्यक्ती, या दोघांच्या ऊर्जेमध्येही खूप मोठा फरक असतो. ऑफिस म्हणजे फक्त पगार नाही, ते नातं आहे, ते जबाबदारी आहे, ते शिकणं आहे, ते वाढणं आहे, ते स्वतःला रोज नव्याने घडवण्याचं व्यासपीठ आहे. सोमवार आपल्याला घराबाहेर काढतो, लोकांमध्ये घेऊन जातो, नवीन संधी देतो, नवीन ज्ञान देतो, नवीन अनुभव देतो आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर पुन्हा एक सुंदर स्मित फुलवत राहतो. म्हणून सोमवार हा जबरदस्ती करणारा नक्कीच नसतो. तो आपल्या सुप्त क्षमतांना जागं करणारा असतो. तो आळस झटकणारा असतो, तो कर्तव्याची आठवण करून देणारा असतो, तो आयुष्याला गती देणारा असतो, तो ऊर्जा देणारा असतो. आणि हो, दृष्टिकोन बदलला की सोमवार बदलतो बरं का मंडळी. काम बदलत नाही, ऑफिस बदलत नाही, बदलतो तो फक्त आपल्या मनाचा चष्मा. पुढच्या वेळी सोमवार उजाडेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारूया, आज मी ऑफिसला जातोय म्हणून जगतोय की जगण्याची एक सुंदर संधी म्हणून ऑफिसला जातोय? याच एका उत्तरात तुमचा संपूर्ण आठवडा दडलेला आहे. कारण रविवार आपल्याला स्वतःशी भेटायला शिकवतो आणि सोमवार त्या भेटीतून मिळालेली ऊर्जा जगात घेऊन जायला शिकवतो. म्हणून सोमवार हा जबरदस्ती करणारा नाही बरं का. तो आपल्या आयुष्याला दिशा, गती, जिवंतपणा देणारा सर्वात सुंदर दिवस असतो. ऊर्जेने भरलेला सोमवार म्हणजेच अर्थपूर्ण आठवड्याची पहिली पायरी, आणि अर्थपूर्ण आठवडेच मिळून सुंदर आयुष्य घडवत असतात. हॅपी मंडे ऑल ऑफ यू. कामाला फक्त सुरुवात करू नका,
आजच्या दिवसात तुमची ऊर्जा, तुमचं हसो, तुमचं सर्वोत्तम व्यक्तिमत्वही सोबत घेऊन जाऊया. थँक्यू. धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की तुमचा आजचा सोमवार कुठल्या ऊर्जेने भरलेला आहे, कुठल्या स्मित हास्याने भरलेला आहे, नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि ही आठवड्याची ऊर्जा सर्व मिळून सगळीकडे पसरूया आणि हा ब्लॉग सर्वांपर्यंत शेअर करूया, पोहोचूया. थँक्यू सो मच. लव यू. थँक्स फॉर ऑल युअर सपोर्ट, एनर्जी. थँक्यू सो मच.